नाशिकचे आपले प्रतिनिधी किरण गोटूर याविषयी बोलायला आपल्याबरोबर आहेत। किरण, आज राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आणि भुजबळ यांच्या समर्थनार्थ जो मोर्चा निघणार आहे त्यावर चर्चा झाली आहे एका बैठकीत। एकूण काय या बैठकीत चर्चा झाली, काय निष्पन्न निघालंय? खरं तर काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आलेली होती। त्यावेळेस देखील ओबीसी संघटनेकडून नाशिकमध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल ठिकठिकाणी जे आहे ते आंदोलनं करण्यात आलेली होती। रास्ता रोको आंदोलनं खरं तर या संघटनेकडून करण्यात आलेली होती। त्यावेळेस देखील भुजबळांवरती जी कारवाई केलेली आहे ते राज्य सरकारने रागाच्या पोटी केलेली आहे असा आरोप अनेक नेत्यांनी खरं तर केलेली होती। त्यानंतर भुजबळांच्या समर्थनार्थ एक आंदोलन काढायची तयारी देखील ओबीसी संघटनेकडून खरं तर करण्यात आलेली होती। पण काल ज्यावेळेस पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली त्यानंतर या मोर्चाला या मोर्चाच्या ज्या आयोजनाला एक गती मिळालेली आहे। खरं तर पंकजा मुंडेंनी कालच स्पष्ट केलेलं आहे की या भेटीमागे कुठलाही राजकीय कारण नाही आहे, फक्त तब्येतीचं विचारपूस करण्यासाठी मी तिथे गेलेले होते। तरी देखील या भेटीनंतर आता नाशिकमध्ये भाजपाचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील जे सगळे जे ओबीसीचे नेते आहेत आणि यांच्यामध्ये हे बैठक आज जे आहेत पार पडलेली आहे। खरं तर मुख्यतः भुजबळांना बॅकअप देण्यासाठी भुजबळांच्या समर्थनार्थ एक मोर्चाचं आयोजित करण्यात आलेलं आहे। ती मोर्चात कशा पद्धतीचा असावी आणि किती लोक या मोर्चामध्ये जे आहेत येणार आहेत याच नियोजनावरती ही बैठक जी आहे पार पडलेली आहे। पण किरण, तुम्ही जसं म्हणताय बैठक होणार आहे, पण जो मोर्चा काढण्यात येणार आहे नाशिकमध्ये तो मोर्चा ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी निघणार आहे की भुजबळ यांच्या समर्थनार्थ निघणार आहे, आणि काय या मोर्चाचं स्वरूप असणार आहे? ओबीसी समाजाचे प्रश्न आणखीन काही आहेत, पण आत्ता हे जे मोर्चात निघणार आहे ते मुख्यतः भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी असणार आहे। भुजबळांवरती जी कारवाई करण्यात आलेली आहे ती अत्यंत सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे असा आरोप ओबीसी संघटनेच्या नेत्यांकडून खरं तर करण्यात येत आहे। त्याच्याच समर्थनार्थ ही मोर्चा असणार आहे आणि जवळपास 1,00,000 लोक या मोर्चामध्ये असणार आहेत अशी देखील आपल्याला माहिती जी आहे मिळत आहे। एकूणच आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये सर्वपक्षीय ओबीसी संघटनेचे नेते असतील किंवा राजकीय नेते असतील हे देखील असणार आहेत असंही ओबीसी संघटनेच्या नेत्यांकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे।